आजच्या या शुभदिनी आपल्या शाळेमध्ये लांजा राधापूर संबंधित उत्कृष्ट मंडळ मंडळी आणि शिवाजीनगर मित्रमंडळ भरडवाड यांच्या प्रमुख विद्यमानाने आज आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. आणि शिवाजीनगर मित्रमंडळ भरडवाड हे 10:30पर्यंत आपल्या इथे पोहोचतील, कारण त्यांची ट्रेन लेट झाली, त्याच्यामुळे ते आता रेल्वे स्टेशनला उतरलेले आहेत. ते आल्यानंतर त्या आपल्याला जे साहित्य वाटप करणार ते करण्यात येईल. पण आपल्याला आता ह्या मंडळाकडून जे साहित्य वाटप करण्यात आलेले आहे त्यांचं मी त्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि आपल्या इथे खास करून आपले नायक तहसीलदार पंडित मॅडम, शिक्षक वृंद आणि आपल्या राज्य प्रथम नागरिक यज्ञकर, त्याचप्रमाणे आपल्या गावचे पोलीस पाटील यज्ञकर मॅडम, व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्य आणि या आपल्या शाळेतील बालमित्र या सगळ्यांचे आभार मानतोय. आणि आपल्याला आता ज्या ज्या वस्तू पाहिजेत त्या वस्तू आपल्याला उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या आपल्या लांजा राधापूर संबंधित उत्कृष्ट मंडळ या मंडळाचं कार्य आज 35 वर्ष चालू आहे. तेच कार्य बघून आपल्या गावातील साहेब, आमच्या गावातून पण आता हे जे शिवाजीनगर मित्रमंडळ आहे हे पण आपल्या शाळेतल्या मुलांना काही शैक्षणिक साहित्य आमच्याशी संपर्क करून ते सांगतात की खरोखरच ज्या मुलांना गरज आहे, ज्या मुलांची आर्थिक परिस्थितीनुसार अशी मुलं आम्हाला त्यांची यादी द्या. त्याचप्रमाणे आपल्या गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होती त्याच्यापासून गोविंद राम गोंडाळ, तर त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या शाळेच्या मुलांना 1ली ते 7वीपर्यंत, जशी 4थी ते 7वीपर्यंत जी मुलं आहेत त्यांना 5-5 वह्यांचं वाटप करण्यात आला. आणि 1ली ते 3रीपर्यंत 3 अशा वह्या म्हणजे 20 डझन त्यांनी वह्या आपल्या दुकानात पुरवलेल्या आहेत. असे आपल्या शाळेत म्हणजे त्यावेळेला भारून मंडळ येऊन आपल्या शाळेसाठी एवढं योगदान देत असले, तर आपल्या गावातील पण काही ठराविक लोकांनी त्याचा विचार केला की आपण पण काहीतरी ज्या शाळेतून शिकून जातो त्या शाळेसाठी आपण पण काहीतरी योगदान द्यावं. कारण या तुमच्या येण्यामुळे या गावातल्या आमच्या लोकांवरती थोडंफार हे झालेलं आहे. त्याच्यामुळे असे थोडे थोडे आपल्या गावातील लोक आपल्या शाळेतील मुलांना शैक्षणिक म्हणा किंवा इतर भौगोलिक काही असेल तर त्यासाठी बरेच प्रयत्न करत आहेत. आणि अशीच आपल्याकडून आजचे यांच्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी आपल्या ग्रामीण भागातील शाळेसाठी भरपूर असे अतोनात, कारण त्यांची सुद्धा शेवटी नोकरी आहे, नोकरी धंदे सांभाळून त्यांनी या ग्रामीण भागातील मुलांसाठी कुठंतरी आपली मुलं आहेत ना, त्यांनी कधी असं म्हटलं नाही तुमची मुलं, त्यांची मुलं या उद्देशाने ते इथे येतात. तर त्यांनी दिलेले साहित्य वाटप की कुठंतरी चीज व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. आणि त्या वस्तूचं साहित्याचं तुम्ही विकसित करा अशी मी अपेक्षा बाळगतो आणि ते सांगतो. जय हिंद. धन्यवाद.